पहिलाच बॉल कृष्णा सातपुते यांच्या बॅट मधून जातोय सीमा रेषा पार, चौकार. प्रेक्षकांमध्ये सध्या जातोय. माझ्यासोबत प्रेक्षक जोडलेत. काय बोलशील? तुझं नाव, तुझं गाव आणि कुठल्या तालुक्याचं आहेस? माझं नाव RDS आहे. मी पाटण तालुक्याचा आहे आणि ॲक्च्युली इथे कृष्णा सातपुते, केतन म्हात्रे यांना सगळ्यांना बघायला आलेले आहेत. पण मी किरण सरांना बघायला आलेलो आहे कारण की त्यांची कॉमेंट्री नेहमी मला आवडते. स्पर्धा एन्जॉय करतोयस? हो हो, खूप छान नियोजन आहे आणि खूप छान स्पर्धा चालू आहे. कृष्णा सर बॅटिंग करतात छानपैकी. थँक्यू. हो टू कॉमेंट्री बॉक्स. आणखीन एक बॉल जो मात्र सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय. ज्यांनी आपल्या क्रिकेटची सुरुवात सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्याच्या कुर्डुवाडी या गावातून केली. कुर्डुवाडी ते पुणे असा प्रवास झाला. त्यानंतर जर पाहिलं तर पुणे ते मुंबई आणि त्यानंतर दुबई. या खेळाडूने संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला कवेत घेतलंय. अख्खी टेनिस क्रिकेटची दुनिया ज्याची दिवाणी आहे, आज कृष्णा सातपुते नवी मुंबईमध्ये पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर बंटी बद्रिके पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार खेळताना पाहायला मिळत आहेत कृष्णा सातपुते. हो, यावेळेला एक चांगला बॉल हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. चांगलं कमबॅक या ठिकाणी होत आहे. माझ्यासोबत आणखीन प्रेक्षक. तुझं नाव, तुझं गाव आणि कोणाचा चाहता आणि कोणासाठी या मैदानामध्ये आलायस? गणेश शिंदे चाहता. आणि तू कोणासाठी आलायस? गणेश शिंदे. तुम्ही कोणासाठी आलात या मैदानामध्ये? ऑल इंडिया आयकॉन कोण आवडतो तुम्हाला? कृष्णा सातपुते. स्पर्धा आवडली ही? संपूर्ण प्रेक्षक राजा जोडला आणि जा मॅच कडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओ हो 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 हो, आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे. गेली 20 वर्ष महाराष्ट्रच नाही तर भारताच्या टेनिस क्रिकेटच्या रसिकांच्या हृदयावर राज्य करणारे कृष्णा सातपुते आज मात्र प्रेक्षकांना पुन्हा एकदा दिवानं केलंय. आणि नक्कीच पंच कृपया आपल्याला विनंती करण्यात येते. खरं तर आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. ज्या प्रेक्षकांना कृष्णा सातपुते नक्कीच हे हा चाहता वर्ग आहे कृष्णा सातपुते यांचा आणि नक्कीच कुठल्याही प्रेक्षकाला त्यांनी नाराज केलं नाहीये. आणि पहा चिमुरडा देखील येतोय आणि सेल्फी घेण्याचा मोह त्याला आवडत नाहीये. आमचे सरपंच किती लांबून आलाय तुम्ही आणि या मैदानामध्ये? हो, मी सकाळी 5 वाजता निघालो आणि इथे 11 वाजता पोहोचलो. आम्ही खास अशोक दादाच्या मॅच बघायला आलोय. अशोक दादा म्हटलं की सगळं कसं जबरदस्त नियोजन आहे. प्रचंड असं फॅन्स आहेत, प्रचंड पब्लिक आहे आणि जबरदस्त नियोजन आहे आणि खूप भारी वाटतंय. तू कोणाचा चाहता आहेस? लहानग्याकडे जाऊया. कृष्णा सातपुते. बरेच खेळाडू कृष्णाला बघायला आलेत. आता खरंच बघूयात आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. नक्कीच धन्यवाद किरण सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र पाहायला गेलं तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. यावेळेस देखील पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता गतीमध्ये परिवर्तन केलं अर्थातच बंटी बद्रिके यांनी. बंटी बद्रिके हे देखील एक ॲज अ आयकॉन म्हणून या ठिकाणी पाहताय. गेल्या काही हंगामात याही खेळाडूने खूप प्रभावित केलंय. परंतु कृष्णा सातपुते नावाचं वादळ आज नाही तर गेली कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटवर घोंगावताना पाहायला मिळत आहे. भारतातील असं क्वचितच राज्य असेल ज्या राज्यामध्ये कृष्णा सातपुते गेले नाही आणि त्यांच्या नावाची तिकडे छाप सोडली नाही. आणि आज नवी मुंबईत आणि या मानाच्या स्पर्धेत पुढे सरसावले. फटका चांगला आहे, निघाला सीमारेषेच्या दिशेने आणि पोहोचला सुद्धा सीमारेषेच्या पार. 4. नक्कीच जिथे मात्र पाहायला गेलं तर आपण पहा सर अगदी गॅप शोधून काढला. कुठलाही क्षेत्ररक्षक मिड विकेट काउ कॉर्नर रिजन मध्ये तैनात नव्हता आणि त्यांनी अचूक ओळखलं आणि त्या दिशेने मात्र हा चौकार ठोकला. अगदी अचूक टप्प्यावरती हा चौकार पाहायला मिळाला. पहिलं षटक इथे समाप्त झाले आणि पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या चौनेश्वर संघ मात्र जाऊन पोहोचतोय 18 या धावसंख्येवरती. चौनेश्वर 11 पाहायला मिळतोय. पंकज वाडकर साहेबांचा संघ आहे. कृष्णा सातपुते आयकॉन म्हणून पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला पाटील ब्रदर्स संघाचे संघमालक गणेश शिंदे आहेत आणि बंटी बद्रिके या टीमचे आयकॉन आहेत. महाबळेश्वर चॅम्पियन्स लीग आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल अशोकजी सकपाळ साहेबांचं, निहाल ग्रुपचं, ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली आणि पहिल्याच पर्वात एवढी कुठे गर्दी होते का? परंतु कौतुक करावं लागेल या आयोजकांचं. पहिल्याच पर्वात चारही बाजूला तुम्ही नजर टाका. जसं कृष्णा सरांनी सांगितलं तसं मी देखील आवर्जून सांगेल, या मे महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवसाच्या स्पर्धेला आतापर्यंतची सगळ्यात जास्त गर्दी या स्पर्धेला पाहायला मिळते. महाबळेश्वर चॅम्पियन्स लीग. अगदी. आणि सध्या आपण पाहिलं तर नानेलगाव म्हणजे कोयना नगरीमधले काही प्रेक्षक इथे आहेत. काय बोलतो, स्पर्धा कशी वाटते? खूप छान आनंद वाटतोय बघून. एवढी मोठी स्पर्धा, आपल्या सातारा जिल्ह्याची स्पर्धा, नवी मुंबईमध्ये एवढं नाव गाजलं या स्पर्धेचं.
तीन दिवस झाला आम्ही काम धंदे सोडून इथं बसतोय, मॅच बघतोय, आनंद वाटतोय. आतापर्यंत वाटायचं की नवी मुंबई आणि रायगड हे जास्त अग्रेसिव्ह आहे, पण आता खरं तर वाटायला लागलं की सातारा जिल्हा आपला कुठे काय कमी नाही. हे खरं आहे. जे जे सातारा जिल्हा बिलॉंग करते एकदा टाळ्या वाजून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा द्या. थँक्यू सो मच. हा संपूर्ण फॅन फॉलो तुम्ही पाहता आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नक्कीच जिथे मात्र पाहायला गेलं तर दुसरं षटक हाताळण्यासाठी मनोज जाधव आले आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर या बॉलवरती मात्र सिंगल आले आणि इथे मात्र आता स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्राईक मात्र असेल कृष्णा सातपुते याकडे आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं 19 या धावसंख्येवरती. 19 धावा धावफलकावर आहेत. एक महत्वाची मॅच आहे, सेमीफायनलचा सामना आहे. ओहो, यावेळेला ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकला, टप्पा पडल्यानंतर थोडासा वळला. कृष्णा यांनी पहिलंच मन बनवलं होतं कव्हर्सला खेळायचंय, परंतु बॉल थोडासा वळला देखील आहे, यष्टीरक्षकांकडे गेलाय. डॉट बॉल मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. 4 षटकांची मॅच आहे आणि 4 षटकांमध्ये एक एक जसा फटका महत्वाचा तसा डॉट बॉल सुद्धा. रिव्हर्स खेळले त्यावेळेला कृष्णा सातपुते, परंतु तिकडे फिल्डर आहेत आणि एक मोठी विकेट, मोठा धक्का या ठिकाणी देताना पाहायला मिळतात गोलंदाज मनोज विकेट घेताना पाहायला मिळाले. वाह, मोठी विकेट आली आहे. नक्कीच जिथे मात्र पाहायला गेलं तर अगदी रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, ताकद थोडीशी कमी पडली, अपुऱ्या ताकदी दिशेने खेळलेला हा फटका थोडेसे नाराज दिसत आहेत, कारण जिथे मात्र पाहायला गेलं तर महत्वाची विकेट होती आणि ती महत्वाची विकेट मनोज जाधव यांनी घेतले आणि पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघासाठी मात्र मिळवून दिलाय. नक्कीच पहा, निराश हाताने मात्र डगआउटच्या दिशेने अगदी कौतुक करावं लागेल मनोज जाधवचं, ज्या पद्धतीने टप्पा हाताळला रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना हा बॉल, अपुऱ्या ताकदी दिशेने खेळलेला हा फटका, अगदी क्षेत्ररक्षकाने कुठलीही चुकी केली नाही आणि ती झेल अगदी प्रॉपर हातामध्ये विसावली आणि डगआउटचा रस्ता दाखवला कृष्णा सातपुते यांना. 19 धावांवर पहिली विकेट आली आहे. कृष्णा सातपुते 3 चौकार खेळे, 1 षटकार खेळला आणि त्यानंतर बाद झालेत आणि संतोष यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. विशाल सकपाळ येताना पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल त्यांनी देखील आडव्या बॅटने खेळलाय, फाईन लेगची दिशा दाखवली आहे, बॉल निघालाय फाईन लेगच्या दिशेने, रेस लागली बॉल आणि फिल्डर यांच्यामधील, जिंकली मात्र फिल्डरने आणि 2 धावा मात्र तिकडे पाहायला मिळतील. तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा क्रिकेटचा खेळ आज घेऊन आलाय नवी मुंबई नगरीमध्ये, ज्या ठिकाणी एक आगळी वेगळी स्पर्धा अशोकदादा सकपाळ यांनी घेऊन आली आपल्या भेटीला, निहाल ग्रुपने घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये 10 राज्यस्तरीय आयकॉन, 10 पश्चिम महाराष्ट्र आयकॉन आणि 10 जर पाहिलं तर KSK आयकॉन यांच्यामध्ये एक आगळी वेगळी स्पर्धा आणि आगळी वेगळी आहे म्हणून गर्दी सुद्धा जबरदस्त आहे, कारण हे नाविन्य सगळ्यांनाच आवडलंय. ओ हो हो, यावेळेला आपण पाहू शकता बॉल फुलटॉस, परंतु बॅटच्या काही पट्ट्यात आला नाहीये. एक धाव मिळेल नक्की जर सर आपण पाहायला गेलं तर सरळ बॅटने ज्या धावा येत आहेत, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याची काहीच गरज नाहीये. सरळ बॅटने जिथे धावा येत असतील तर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याची काहीच गरज नाहीये. जाऊया धावसंख्येकडे. धावफलक जाऊन पोहोचतोय अर्थातच 22 या आकड्यावरती. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहणारा, काय बॉलिंग केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या 18, परंतु या ओव्हरमध्ये रन आल्या केवळ 4 धावा आलेल्या आहेत. याला म्हणतात कमबॅक. आणि क्रिकेटच्या खेळात असा जर चढ उतार सर राहिला तर मजा येते मॅच पाहायला. जरी 4 ओव्हरची मॅच असेल, कोण म्हणतं 5 ओव्हरच्या 5 दिवसाच्या मॅचलाच मजा येते. मजा तर 1 दिवसाच्या मॅचला सुद्धा येते, मजा तर 20 षटकांच्या मॅचला सुद्धा येते, मजा तर 8 ओव्हरच्या मॅचला सुद्धा येते, 6च्या सुद्धा, 5च्या सुद्धा, 4च्या सुद्धा. आपल्याकडे काही काही असोसिएशन मध्ये एका दिवसात 16 टीम खेळतात, तेव्हा 3 किंवा 2 सुद्धा, त्यामुळे 4 आहेत. मजा घेऊयात. नक्कीच मजा येईल, कारण अंतिम टप्प्यात ही स्पर्धा मात्र पाहायला मिळते, कारण अगदी गेले 2 दिवस झाला हा चित्तथरारक क्रिकेटचा सोहळा मात्र प्रत्येक जण अनुभवतोय. सुरुवात झाली होती शुक्रवारच्या दिवसामध्ये, आजचा अंतिम दिवस आणि प्रेक्षकांची अहोलट गर्दी मात्र या स्पर्धेसाठी मात्र पाहायला मिळते आणि हे खरी पोचपावती असेल या स्पर्धेची आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा आपण अर्थातच पाहायला मिळते. निहाल ग्रुप पुरस्कृत आणि ज्यांचे संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा अशोकदादा सकपाळ, अगदी कौतुक करावं लागेल. ही खरी पोचपावती आहे अशोकदादांसाठी. प्रत्येक प्रेक्षक मात्र जोडला जातोय. गर्दी 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 आणि गर्दी, प्रेक्षकांची गर्दी मात्र पाहायला मिळते. 3ऱ्या षटकासाठी स्वप्नील आलाय. स्वप्नील आलेले आहेत, परंतु समोर जर पाहिलं तर विशाल आणि संतोष यांना प्रयत्न करावे लागतील. कृष्णा जरी माघारी परतले असतील की आपल्या टीमसाठी आपण किती उपयुक्त आहोत, आमचं सिलेक्शन इकडे का झालंय, आम्हाला या स्पर्धेमध्ये का खेळायला मिळालंय, प्रत्येकाला दाखवायचं असतं. काल तुम्ही काय केलं याला महत्व नाही, तुम्ही आज काय कराल याला महत्व आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. त्यामुळे या मॅच मध्ये खेळावंच लागणार आहे आणि एकाने खेळून होणार नाहीये. 11च्या 11 जणांनी चांगलं खेळावं लागेल, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. यावेळेला बिग हिट केला, भिरकावून दिला बॉल सीमा रेषेच्या पार, षटकार.
करतोय हा षटकार विशाल वरांडे, वरांडेवाडी गावचा हा सुपुत्र पाटण तालुक्याकडनं बिलॉंग करतो आणि या षटकार आलाय विशालच्या बॅट मधून. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 28 या धावसंख्येवरती. 28 धावा धाव फलकावर अशाच प्रकारची कामगिरी करावी लागते. आणखीन एक फटका फसलाय मात्र यावेळेला बॉल हवेत आहे आणि फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. एक मोठा फटका परंतु त्यानंतर गोलंदाजाचं कमबॅक आणि आली आहे विकेट. नक्कीच जिथे मात्र पाहायला गेले तर जशाच तसं उत्तर दिलंय. टीट फॉर टॅट करण्याचा प्रयत्न. तू शेर आहे तर मी सव्वा शेर आहे हेच दाखवून देतोय स्वप्नील. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय अशोक दादा संकपाळ आयोजित निहाल ग्रुप महाबळेश्वर चॅम्पियन लीग या स्पर्धेचा आजचा हा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. खरं तर का मगाशीच आपण या ठिकाणी चर्चा करत होतो की निहाल ग्रुप काय आहे. तर दादा निहाल ग्रुपचा जर आपण या ठिकाणी विचार केला ना तर जावळी तालुक्यातील कोयनासोशी कांदाटी विभागातील कोयना नदीच्या तीरावर वसलेलं वानवली गाव आणि या वानवली गावामध्ये निहाल रिसॉर्ट्स एक सुंदर अशा प्रकारची संकल्पना आदरणीय अशोकदादा संकपाळ यांनी त्या ठिकाणी उभी केली आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी थंड हवेच्या ठिकाणी तुम्हा आम्हाला सर्वांना एक ना एक दिवस जावं लागेल अशा प्रकारचं सुंदर अशा प्रकारचं रिसॉर्ट्स निहाल ग्रुपच्या नावानं निहाल रिसॉर्ट म्हणून त्या ठिकाणी उभा आहे. आपण नक्कीच एक वेळ अवश्य त्या ठिकाणी भेट द्या. या वेळेला फटका जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते परंतु कॅच नाही सोडली. एक चांगला झेल त्या ठिकाणी पकडला गेलाय आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी येते. नक्कीच ही विकेट आली आहे आणि इथे मात्र आता संधी असेल आणि या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक मात्र या स्वप्नील मात्र हा गोलंदाज मात्र घेईल का. चर्चा आहे, उत्सुकता आहे, प्रश्नचिन्ह आहे प्रेक्षकांसमोर. पहिली हॅट्रिक स्वप्नील मात्र आपल्या नावावरती करून घेईल का. पाहत राहा, ऐकत राहा. निहाल ग्रुप महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024. नक्कीच एक मानाची स्पर्धा आहे, मोठी स्पर्धा आहे, सगळ्यांना उत्कंठा आहे. पहिली गोष्ट प्रीमियर लीग म्हटलं ना तर सोपं नसतं. मोठे खेळाडू असून प्रीमियर लीग जिंकल्या जात नाहीत. तुम्हाला टीमचं कॉम्बिनेशन करावं लागतं. पहिली गोष्ट ज्या खेळाडूंबरोबर आपण कधी खेळलो नसतो अशा बरोबर खेळावं लागतं. प्रतिस्पर्ध्यांना एका टीममध्ये खेळावं लागतं. त्यामुळे कॉम्बिनेशन हा भाग खूप महत्त्वाचा असतो यामध्ये. आणि आयकॉन आणि खेळाडू या दोघांमध्ये कसं एकमेकांशी चांगलं जुळतं ना त्यानुसार देखील या प्रीमियर लीग स्पर्धांचं यश अवलंबून असतं. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये माझ्या मते आता 60% स्पर्धा या तर प्रीमियर लीगच होऊ लागलेल्या आहेत. आणि आणखीन एक त्याच्यात भर अगदी चांगली स्पर्धा सध्या आपण पाहतोय. उडवलाय फटका, पाहूया बॉल हवेत. फिल्डर त्या ठिकाणी मागेत आणि हॅट्रिक बॉल होता. पाहूया हॅट्रिक मात्र या ठिकाणी या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेण्याचा मान जातोय गोलंदाज स्वप्नील याला. वाह. गरज लागत नाही असा परिसर तुमचाच आहे आणि जो पाहायला मिळालाय आणि अशा परिसरातून तुम्ही सर्व येता. नक्कीच हे काम आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर निहाल ग्रुपच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा सर आपण पाहतोय. महाबळेश्वर चॅम्पियन लीग भूतो ना भविष्य ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी मात्र पाहायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेने. पुढचा बॉल घेऊन स्वप्नील. या वेळेला बॉल थोडासा पुढे केला होता. बॅट थोडीशी अगोदरच फिरली होती त्यामुळे मोठा फटका तर नाही आलाय परंतु धाव तिकडे येईल आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते.
30 धावा धावफलकावर. बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपलाय सर. शेवटची ओव्हर आहे आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये माझ्या मते एक इकडे 10-15 म्हणजे कमीत कमी 10-15 नंतर पाहिजे. मॅच ज्यावेळेला दुसऱ्या टप्प्यात जाईल आणि ती चांगली व्हायचं असेल तर या ठिकाणी धावा गरजेच्या आहेत. परंतु पहिल्याच पर्वात प्रेक्षकांची गर्दी मात्र जिंकून घेताना पाहायला मिळते. सभोवताली नजर टाका, प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. नक्कीच ही खऱ्या अर्थाने पोच पावती आहे या स्पर्धेची आणि जिथे मात्र प्रेक्षक वर्ग जोडलेला आहे. सेकंड सेमीफायनल चालू आहे, अजून फायनलचा थरार अजूनही बाकी आहे आणि आणखीन प्रेक्षक मात्र जोडले जातील या स्पर्धेसाठी. तिसरं षटक समाप्त झाले, 3 षटक समाप्त झाले. आता मात्र शेवटचं अंतिम षटक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मात्र कुणाला बोलवलं जाईल याच्याकडे प्रश्नचिन्ह असेल आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज मात्र वापरला जाईल अर्थातच पाहायला मिळतोय. नक्कीच साहेब, आपण या ठिकाणी पाहतोय निहाल ग्रुप आयोजित अशोकदादा संकपाळ यांच्या माध्यमातून ही सुंदर अशा प्रकारची स्पर्धा आली आणि खऱ्या अर्थानं आपण प्रेक्षक राजाची या ठिकाणी चर्चा करतोय. ज्याप्रमाणे मंदिरामध्ये दिवा नसेल तर त्या मंदिराला अर्थ राहत नाही, त्याप्रमाणे स्पर्धेमध्ये प्रेक्षक नसतील ना तर त्या स्पर्धेला सुद्धा कशा प्रकारचा अर्थ राहत नाही. आदरणीय चंदू शेट्टे सर, आपण या ठिकाणी चर्चा करत होता की ज्या ठिकाणी मे महिना असल्यानंतर पंख्यांची गरज लागत नाही आणि खऱ्या अर्थानं त्याच महाराष्ट्राच्या भाग्यलक्ष्मीचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोयनामाई म्हणून नाव प्रसिद्ध आहे आणि त्याच महाराष्ट्राच्या भाग्यलक्ष्मी कोयनामाईच्या तीरावरील असणारी सर्व 105 गावं आणि या 105 गावामधील अहिरे वानवली हे गाव आणि अहिरे वानवली गावचे सुपुत्र म्हणजेच निहाल ग्रुप आदरणीय अशोकदादा संकपाळ, विशालदादा संकपाळ आणि प्रदीपदादा संकपाळ. यस, आणि आज त्यांच्याच माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय जी पहिल्याच वर्षात सगळ्यांची मनं जिंकते. एखाद्या स्पर्धेचं यश सर कशावर असतं माहितीये का? त्या स्पर्धेचं आयोजन कसं होतंय, त्या स्पर्धेचं नियोजन कसं होतंय, त्या स्पर्धेत खेळाडू कोण खेळतायत, त्या स्पर्धेच्या मॅचेस कशा झाल्यात, त्या स्पर्धेमध्ये प्रेक्षक कशा पद्धतीने आल्यात आणि या स्पर्धेमध्ये सगळ्या गोष्टींची पूर्तता पहिल्याच पर्वामध्ये केलेली आहे. कारण पहिलं पर्व म्हटलं तर बऱ्याचशा उणीवा राहतात, परंतु इकडे कोणतीच उणीव ठेवलेली नाहीये. म्हणून अशोकदादा सकपाळ साहेबांचं विशेष कौतुक आणि आयोजन कमिटीचंही विशेष कौतुक करावं लागेल. डावखुरे आताचे बॉलर आहेत, यावेळेला मात्र एक जबरदस्त स्ट्रोक खेळलाय, बॉल फेकून दिलाय सीमा रेषेच्या पार 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 पार. षटकार.
तीन दिवसामधली सेकंड सेमीफायनल आपण मैदानच्या आतमध्ये पाहतोय. चौनेश्वर 11 आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पाटील ब्रदर्स यावेळेला पुन्हा विकेट करण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, परंतु यस पकडली कॅच. बॅक टू बॅक दुसरी विकेट घेण्याचा कारनामा या ठिकाणी गोलंदाज सुनील सकपाळ यांच्याकडून केला गेलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी. अगदी लाईव्हच्या माध्यमातून असेल किंवा मग प्रत्यक्ष मैदानामध्ये येऊन या स्पर्धेचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतायत. खऱ्या अर्थानं आपण पाहतो या ठिकाणी अहिर गावचे सुपुत्र आणि कोयना सोशी कांदाटी विभागातील सामाजिक क्षेत्रातील या नाव सन्माननीय संतोषजी संकपाळ साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. आयोजकांच्या वतीनं निहाल ग्रुपच्या वतीनं आपलंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. तर आपण या ठिकाणी पाहतोय तापोळा गावचे सुपुत्र आणि आमच्या शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री शिवाजी नामदेव भोसले यांनी देखील या स्पर्धेसाठी लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहत असताना या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. नक्कीच धन्यवाद. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि हॅट्रिकचा बॉल आहे. पुन्हा एकदा संधी आहे सुनील सकपाळ यांना. हॅट्रिकचा बॉल. हॅट्रिक जर घेतली गेली तर सुदेश सकपाळ यांच्याकडून सुनील सकपाळ यांच्यासाठी 1000चा पुरस्कार असेल. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यात. पाहूया डावाचा शेवट कसा होणार. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. यानंतर आहे फायनल, परंतु फायनल मध्ये कोण जाणार आणि यामध्ये जो विजेता असेल सेमीफायनल नंबर 2 सुरू आहे. महाबळेश्वर चॅम्पियन्स लीग मात्र चर्चेत आली. पहिल्या पर्वापासून भव्य दिव्य आयोजन. आयकॉन 3 वेगवेगळ्या फॉर्मॅटचे आयकॉन या स्पर्धेची एक वेगळी ओळख राहिलेली आहे. ओहो इकडे बॉल चांगला पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय, बॉल फिरतोय आणि इकडे धावचीच्या स्वरूपात विकेट येणार आहे. आणि खूप चांगली गोलंदाजी. जरी एक मोठा फटका आला, चांगलं कमबॅक इकडे केलं गेलं. 38 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. सुरुवात चांगली झाली होती. 3 चौकार 1 षटकार कृष्णा सातपुते यांनी खेळले खरे, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजांनी कमबॅक केलाय. परंतु 38 झाल्यात 39 करायच्यात. याच्यामध्ये सुद्धा सर मॅच रंगू शकते, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. याच्यामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. पाहूया दुसऱ्या डावात काय होईल. नक्कीच प्रश्नचिन्ह असेल आणि कोणता संघ असेल जो मात्र पुढील सामन्यासाठी फायनलची तिकीट मात्र मिळवेल. कारण प्रत्येकाची उत्सुकता लागली आहे सेकंड डावाकडे. कारण आता मात्र 4 षटकामध्ये विजयासाठी लक्ष, अर्थातच 39 धावांचं, आणि ते कशा पद्धतीने मात्र कंप्लीट करतील. अर्थातच पाटील ब्रदर्स 11 संघ उत्सुकता आहे प्रत्येकाकडे. आणि ही पोच पावती आज खऱ्या अर्थाने पाहायला मिळते. आणि अशोक दादा सकपाळ यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा. आणि अशोक दादा बद्दल सांगायचं झालं तर अर्थातच खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर दिव्याने दिवा जळवत गेलं की दिव्यांची दीपमाळ तयार होते. फुलाला फुल उमलत गेलं की फुलांचा पुष्पहार तयार होतो. आणि माणसाला माणूस जोडत गेलं तर माणसाचं सुंदर असं माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. आणि आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर अशोक दादा सकपाळ यांनी मात्र ही कमावलेली पोच पावती आहे. आजच्या दिवसामध्ये महाबळेश्वर चॅम्पियन लीग निहाल ग्रुप आयोजित आपण पाहतोय पर्व क्रमांक 1. सन्मान आपण घेऊयात अतिथी कक्षामध्ये. विशाल दादा सपकाळ साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय व्यासपीठावरती. खऱ्या अर्थानं उपस्थित सध्या तुम्ही पाहताय आमचे आदरणीय विलासजी भोसले साहेब यांचा सन्मान सध्या मात्र अतिथी कक्षामध्ये आपण घेतोय. विलासजी भोसले साहेब विनंती करेल आपण या. आपला सन्मान सध्या मात्र अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिले तर एक लेजंड प्लेयर, एक लेजंड खेळाडू विलासजी भोसले साहेब यांचा सन्मान सध्या मात्र अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आदरणीय सन्माननीय विशाल दादा सपकाळ साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सध्या मात्र अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. त्याचबरोबर खरं तर विशाल दादांनी खरं तर राजेश मोरे साहेबांनी काल उल्लेख केला होता, जी लाल गाडी म्हणजे 55 एक्केच्या ती लाल गाडी आज आणले दादा. म्हणजे ज्या गाडीतून तुम्ही क्रिकेट खेळायला जायचं ती गाडी आली बाहेर आणि ती आठवण आहे तुमची. ती जाऊन मी बघितली एकदम जवळून. आणि आणखीन एक सन्मान दादा करतोय. खऱ्या अर्थानं उद्योजक म्हणजे ज्यांच्या नावाने देखील स्पर्धा खेळवताना आपण पाहतो आमचे सन्माननीय अधनी अर्जुन दादा गोळे साहेब. अर्जुन दादा विनंती करेल आपला सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतोय. आपण या खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीच्या माध्यमातून देखील स्पर्धा कित्येक वेळा खेळवताना पाहिल्या. अर्जुन दादांचा वाढदिवस आला म्हणजे टेनिस क्रिकेटची एक मोठी स्पर्धा येते. चाहूल प्रत्येकाला लागते. आणि अर्जुन दादा गोळे साहेब यांचा देखील सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेतोय.
थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर मी विनंती करेल प्रवीणजी वाडकर साहेब, आमचे प्रवीणजी वाडकर साहेब वैगावचे, मी विनंती करेल आपण देखील आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय प्लीज. चला मॅचला लगेच सुरुवात करून द्या प्लीज, कारण की बराचसा वेळ कमी आहे, फायनल अजूनही खेळवायचे मित्रांनो. चला थोडासा स्पीडअप द्या प्लीज. त्याचबरोबर मी विनंती करेल राहुलजी आहिरे साहेब आपण देखील या साहेब, सन्माननीय राहुलजी आहिरे साहेब आपण देखील या, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. आदरणीय सन्माननीय राहुलजी आहिरे साहेब आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जाईल. त्याचबरोबर सन्माननीय विकासजी जाधव साहेब आपण देखील या, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जाईल. त्याचबरोबर विनंती करेल आमचे गणपतजी कदम साहेब सरपंच आपण देखील या, गणपतजी कदम साहेब आपला देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतोय. त्याचबरोबर मी विनंती करेल संतोषजी सकपाळ साहेब वेंगळेचे, त्याचबरोबर सचिनजी काटेकर साहेब आपण देखील या, आपला देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतोय. आमच्या सर्व मान्यवरांना विनंती करेल आपण सर्वांनी या, आपल्या सर्वांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. अर्थातच निहाल ग्रुप आयोजित महाविश्व चॅम्पियन लीग 2024च्या वतीनं विशाल दादा सपकाळ साहेब यांच्या शुभ हस्ते हा संपूर्ण मान सन्मान सत्कार या अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. या संतोषजी सकपाळ साहेब मी विनंती करेल या, आमचे वेंगळेचे सन्माननीय आदरणीय संतोष दादा त्यांचा देखील सन्मान सध्या मात्र अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. आलेल्या सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला या इनिंग कडे घेऊन जातो. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल वेगळं काही करण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल येतोय आणि माझ्या मते एका डॉट बॉलला टाळ्यांचा गजर होईल आणि एका फटक्याला सुद्धा टाळ्यांचा गजर होईल. 4 ओव्हर मध्ये निर्धारित 39 म्हणजे जवळपास 10ची सरासरी अविसर प्रत्येक षटकामागे इकडे पाहिजे. पाहूया काय होईल. गोलंदाजी बिग हिट केलाय, चांगला फटका बंटी बद्रिके यांच्या बॅट मधून जातोय सीमा रेषेच्या पार, चौकार. विशाल वरांडेच्या विरोधात अगदी चढवलेला हल्ला मात्र पाहायला मिळतोय बंटी बद्रिकेच्या माध्यमातून आणि चौकार आला आणि या चौकाराने मात्र खातं उघडलं जाते. संघाचं टार्गेट 39 धावांचं आहे आणि पॉवर प्लेचं षटक मात्र हाताळतोय. अर्थातच विशाल वरांडेवाडी पाटण तालुक्याकडनं बिलॉंग करतात. विशाल गोलंदाजीसाठी समोर आहेत बंटी बद्रिके. ओहो, यावेळेला प्रतिम असा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला चेंडू मात्र त्या ठिकाणी सादर करताना पाहायला मिळाले. मागील चेंडूवर जर पाहिलं तर चौकार आला आणि त्यानंतर विशालने केलेलं कमबॅक. अविनाश सर, अशा प्रकारचे चेंडू जर आले तर मॅच मध्ये मजा येईल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बंटी बद्रिके यांना पण या ठिकाणी पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन विशाल दाखल होताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बंटीने उडवला बॉल लांब 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 सीमारेषा पार, षटकार. अगदी मिडल ऑफ द बॅट घेतला आणि मिड विकेट च्या डोक्यावरून मात्र हा षटकार मात्र ठोकला आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर विशालच्या विरोधात मात्र आक्रमक भूमिका बंटी बद्रिके मात्र करतोय. चांगले स्ट्रोक आलेत. गोलंदाजाने कमबॅक करावं लागेल. यावेळेला मात्र आपण पाहू शकता जबरदस्त ज्या कमबॅकचा चर्चा झाली आणि तेच कमबॅक या ठिकाणी केलं. मॅच ऑन आहे. बंटीने काही चांगले फटके खेळले. जसं कृष्णा सातपुते यांनी सुरुवात केली होती त्यानंतर त्यांची विकेट आली आणि याच ओव्हरमध्ये विशालने एक मोठी विकेट घेतली आहे. मॅच ऑन आहे कारण बंटी आउट झालेले आहेत. अगदी महत्वाची विकेट होते. अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेन बॅटची कडा घेतली. कॉट बिहाइंड द विकेट मात्र पाहायला मिळाला आणि थोडासा नाराज आहे, हताश आहे, डगआउटच्या दिशेने जातोय. कौतुक करावं लागेल विशाल वरांडेचं. काय गोलंदाजी हाताळली, काय बॉल हाताळला, विकेट जरूर मिळवली. 5 बॉलचा खेळ झालाय आतापर्यंत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. यस, मजा येईल या मॅच मध्ये कारण क्रिकेटचा खेळ जर दोन्ही बाजूने गेला ना तो प्रेक्षकांना आवडतो. प्रेक्षकांना चुरशीच्या मॅच पाहिजेत, प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या मॅच पाहिजेत. एकतर्फी मॅच फक्त जी टीम जिंकते ना तिलाच आवडते, बाकी कुणाला आवडत नाही. प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या मॅच पाहिजेत. कधी इकडे कधी तिकडे अशी जाणारी मॅच पाहिजे, कधी बॅटर कधी बॉलर अशा प्रकारची मॅच पाहिजे. आणि इकडे जर पाहिलं तर पाटील ब्रदर्स आणि चौनेश्वर 11 यांच्यामधील सामना मात्र रंगताना पाहायला मिळतोय. 39ची आवश्यकता आहे.
यावेळेला बॅटचिकडा घेत बॉल पाठीमागे गेलाय, तिकडे बॉल अडवला जातोय, टाळ्यांचा गजर होईल कारण धाव नाही आली आहे. महत्वाची विकेट आली सुद्धा आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा झालेल्या आहेत 10, म्हणजे अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. अविसर काय म्हणाल पहिल्या षटकाविषयी? नक्कीच कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने मात्र पहिलं षटक विशालने मात्र हाताळलं, कारण पहिल्या 2-3 बॉल वरती मोठे प्रहार आले आणि त्यानंतर मात्र जे काय कमबॅक केलंय विशाल वरांडेने कौतुक करावं लागेल. खूप चांगली बॉलिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी हवी होती ती गोलंदाजी विशालच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु आता समीकरण जर पाहायला गेलं तर 18 चेंडू शिल्लक आणि गरज आहे 29 धावांची. परंतु असं म्हटलं जातं ना, टॉस जिंकणं हा नशिबाचा भाग आहे, मॅच जिंकणं तुमच्या मेहनतीचा भाग आहे. मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल, तोडीस तोड उत्तर द्यावं लागेल. मी विनंती करेल थोडासा स्पीडअप घ्या प्लीज, कारण की फायनल मॅच यानंतर चांगल्या ओव्हरची खेळवायची आहे. मी विनंती करेल अंपायर्सना देखील विनंती करेल, आता तुम्ही देखील खेळाडूच्या मागे लागू शकता कारण की मॅच स्पीडअप घेण्यासाठी. यस, कारण वेळेचं आपल्याला बंधन आहे. हजारोंची गर्दी झाली आहे, मैदान नेहमीप्रमाणे फुलून गेलंय. आज पुन्हा एकदा याच मैदानात एक इतिहास घडवला जाणार आहे. महाबळेश्वर चॅम्पियन्स लीग. महाबळेश्वरला खूप मोठा इतिहास आहे. प्रतापगडाचं शौर्य आपण पाहिलंच असेल. याच भूमीमध्ये जर पाहिलं तर अफजल खानाचा वध देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र टरटरा खान फाडला होता, तीच ही भूमी. आणि त्याचबरोबर जर पाहिलं महाबळेश्वर म्हटलं तर थंड हवेचं ठिकाण, महाबळेश्वर म्हटलं तर स्ट्रॉबेरी, आणि आता महाबळेश्वर म्हटलं तर क्रिकेट ही सुद्धा ओळख झालेली आहे गेल्या काही वर्षामध्ये. आणि आज या ठिकाणी त्या संपूर्ण परिसरातील क्रिकेटचे चाहते दर्दी सुद्धा आलेत. आणि फक्त तेच नाही, महाबळेश्वर नाही तर अख्ख्या सातारा जिल्ह्यातील चाहते आलेत, नवी मुंबईचे चाहते आलेत. चांगलं क्रिकेट आहे, दर्जेदार क्रिकेट आहे, त्याला पाहण्यासाठी क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी आवर्जून या भूमिपुत्र मैदानामध्ये दाखल झालेत. गोलंदाजीसाठी येत आहेत कृष्णा सातपुते, येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 18 चेंडू 29 धावा. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी कट होताना पाहायला मिळतोय. एक चांगला चेंडू या ठिकाणी प्रस्तुत करताना पाहायला मिळाले. अपील केलं, अपिलाचा प्रभाव मात्र पंचांवर नाही पडला, कारण पंच जर पाहिले ना तर अनिल आवळेगावकर सर यांना खूप मोठा अनुभव आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सूर्यकांत आढाव सर पाहायला मिळत आहेत, धनंजय कोळी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, शशिकांत साटम सर आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू या ठिकाणी प्रस्तुत करताना पाहायला मिळाले. कृष्णा सातपुते एक डॉट बॉल दबाव वाढवताना पाहायला मिळू शकतो. हो 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 हो, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज स्ट्राईकवर संकेत यांच्यासाठी टाकलेला. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी स्क्वेअर लेग जे पंच आहेत अनिल आवळेगावकर सर, टेनिस क्रिकेटच्या नियमांवरचं पुस्तक संपूर्ण भारतामध्ये पहिलं कुणी लिहिलं असेल तर स्क्वेअर लेगला जे पंच उभे आहेत ना, अनिल आवळेगावकर सर त्यांनी लिहिलेलं आहे. आणि खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच आपण पाहायला गेलं तर स्ट्राईक रेंजला यावेळेस मात्र पहा बिग हिट केलाय संकेत गोळे. उंची जास्त, लांबी कमी, इथे मिळते विकेटची हमी. फलंदाज बाद आणि सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. का नाही सेलिब्रेशन होणार? कृष्णा सातपुते विकेट घेत आहेत. धाव संख्या तेवढी मोठी नव्हती, परंतु मॅच रंगवण्यासाठी पुरेशी होती. आयकॉनची विकेट आली आणि त्यानंतर थोडासा दबाव वाढवतायत चौनेश्वर 11. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पाटील ब्रदर्स सुद्धा ही काय मॅच सोडणार नाहीयेत, कारण मॅच जरी अजूनही 29 धावा करायच्यात, अजूनही जर पाहिलं तर 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि अविसर या मॅच मध्ये अजूनही जान आहे. दोन्ही बाजूने मॅच, एखादा मोठा फटका, एखादी विकेट मॅचला चौनेश्वरच्या बाजूने जशी घेऊन आली आहे ना, एखादा मोठा फटका मॅचला पाटील ब्रदर्सच्या बाजूने देखील घेऊन जाऊ शकते. आणि प्रेक्षकांना तोच दोलायमानपणा पाहायचा आहे, ती चुरस पाहिजे आहे. आणि म्हणूनच ही गर्दी आहे. पहा, आपण भारतीय क्रिकेट वेडे आहोत. आपण दिवसा क्रिकेट पाहतो, आपण रात्री क्रिकेट पाहतो, आपण उन्हाळ्यात क्रिकेट पाहतो, आपण पावसाळ्यात क्रिकेट पाहतो, आपण हिवाळ्यात क्रिकेट पाहतो, आपण टेनिस बॉलचं क्रिकेट पाहतो, आपण लेदर बॉलचं क्रिकेट पाहतो, आपण रबर बॉलचं क्रिकेट पाहतो, अगदी प्लास्टिक बॉलचं क्रिकेट सुद्धा आपण पाहतो आणि खेळतो सुद्धा. असं क्रिकेट या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांवर गारूड केलंय. आणि आज नवी मुंबई. कृष्णा सातपुते आणखीन एक चांगला बॉल, त्या चेंडू त्या ठिकाणी प्रस्तुत करताना पाहायला मिळाले, परंतु पहिली धाव त्यांच्या विरुद्ध आली आहे. एक धाव घेतली आहे. नक्कीच ज्या पद्धतीने मात्र पहिले 2 बॉल हाताळले आणि तिसऱ्या बॉल वरती विकेट मिळवली, त्यानंतर मात्र सिंगल. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, अगदी अँगल बनवतायत. खूप चांगला अनुभव देखील आहे त्यांच्याकडे. अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ आणि व्हेरिएशन देखील आहे. प्रत्येक बॉल वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या अँगलने मात्र जरूर हाताळला जातोय. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला, अजूनही 2 बॉल शिल्लक.
ओहो, हाही बॉल जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने जास्त शफल झाले, बॉलचा अंदाजच नाही आला. आणखीन एक डॉट बॉल. कृष्णा सातपुते गोलंदाजी छाप सोडताना पाहायला मिळतात आणि टाळ्यांचा गजर देखील त्यांच्यासाठी इकडे होताना पाहायला मिळतोय. मॅच संपलेली नाहीये, पाटील ब्रदर्सला कमबॅक करावं लागेल. 11 धावा तर झालेल्या आहेत, 28 धावा अजूनही करायच्या आहेत आणि त्यासाठी जर पाहिलं तर 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे, म्हणजे संधी अजूनही आहे. बॅट बोलावी लागेल. क्षितिज आहेत, स्वप्नील आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु समोर कृष्णा सातपुते गोलंदाजीसाठी. यावेळेला चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. 2 खेळाडूंच्या मधोमध गॅप 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 मध्येच गेलाय. 4 चौकार. अगदी चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धाव फलक मात्र नक्कीच पुढे सरसवेल आणि या चौकाराने मात्र धाव फलक जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. आगाज अच्छा हो तो अंजाम भी अच्छा होना चाहिए. अंजाम आता कोणाकडे राहतोय आणि या प्रत्येकाची नजर या सामन्यावरती राहिले. फायनलचं तिकीट कोणता संघ मिळवतोय. मी विनंती करेल थोडासा स्पीडअप घेऊयात प्लीज, कारण की फायनल मॅच अजून खेळवायची आणि हीच धगधग आता आम्हाला आहे, कारण की आमच्या खांद्यावरती देखील जबाबदारी खूप आली आहे की फायनल प्रेक्षकांना चांगल्या ओव्हरची दिसावी. थोडासा स्पीडअप प्लीज प्रेक्षकांना, मी खेळाडूंना विनंती करेल थोडासा स्पीडअप घ्या. नक्कीच. आशिष चोरगे सर माझ्याबरोबर जुडले गेलेले आहेत, जे कराडचे ख्यातनाम समालोचक देखील आहेत. आमचे खूप सारे समालोचक मित्र, मग मस्कर सर ज्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा ध्यासच केलाय ते असतील, त्याचबरोबर निलेश मर्डेकर सर असतील, जयेश सर स्वतः अगदी माझ्या जवळचे मित्र सुद्धा आहेत, ते देखील या ठिकाणी जुडले गेलेले आहेत. म्हणजे प्रत्येक असोसिएशन मध्ये काही समालोचक देखील तयार होत आहेत, त्यांचे आपण कौतुक करावं लागेल आणि गरज सुद्धा आहे, कारण स्पर्धा एवढ्या आहेत आणि त्यामुळे समालोचक देखील निर्माण होणं स्वाभाविक आहे. खूप चांगलं काम आमचे समालोचक मंडळी सुद्धा करत आहेत, परंतु आयोजकांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण क्रिकेटचा खेळ आज आपण चांगल्या उंचीवर जाताना पाहतोय. आता तो दिवस आलाय. एक कालखंड होता की हे खेळायला गेल्यानंतर घरी आल्यानंतर मार बसायचा, परंतु आता तो दिवस आलाय. आपले टेनिस बॉल क्रिकेटपटू खेळतात, महानायक अमिताभ बच्चन आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर त्यांची मॅच पाहतात, असेही दिवस टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आलेले आहेत. आणि कारण ISPL मध्ये आपण ते चित्र स्वतः पाहिलंय आणि या बदललेल्या काळाबरोबर बदललेल्या क्रिकेट बरोबर आपणही आता बदलावं लागेल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लाखोंच्या बोली लागल्या जातात, या आता सध्या आपण पाहिलंय आणि आज या ठिकाणी मात्र खूप दर्जेदार मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. 12 बॉल मध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आवश्यकता आहे 24. मॅच ऑन आहे. चवनेश्वर विरुद्ध जर पाहिलं तर पाटील ब्रदर्स. पहिला बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यशस्वी नाहीये. डॉट बॉल. अगदी डॉट बॉल आलाय आणि नक्कीच चर्चा होती या क्रिकेटची, टेनिस क्रिकेटची, आणि ज्यावेळेस मात्र माणसाची वेळ बदलते तसा क्रिकेटचा खेळ देखील बदलतो. आज क्रिकेट बदललाय आणि चाहता वर्ग या क्रिकेटसाठी मात्र नक्कीच जोडला गेलाय आणि आज टेनिस क्रिकेटला अगदी चांगले दिवस नक्कीच म्हणता येईल सर आलेत. नक्कीच टेनिस बॉलला चांगले क्रिकेट दिवस आलेले आहेत, परंतु त्यामध्ये सगळ्यांचा वाटा आहे. त्यामध्ये खेळाडूंचा मुख्य वाटा आहे, त्यामध्ये जर पाहिलं तर आयोजकांचा वाटा आहे, त्यामध्ये प्रेक्षकांचा वाटा आहे, पंचांचा वाटा आहे, समालोचकांचा वाटा आहे, त्या ज्यांनी टी शर्ट स्पॉन्सरशिप दिली त्यांचा वाटा आहे, खेळपट्टी बनवली त्यांचा वाटा आहे, अगदी बाहेर जे विक्रेते असतात ना छोटे छोटे त्यांचा सुद्धा वाटा आहे. म्हणजे आपली एक टेनिस बॉल क्रिकेटची दुनिया बनलेली आहे आणि उगाच कुणी दखल घेतलेली नाहीये. आपण दखल घ्यायला लावली जगाला, कारण ही आपल्या टेनिस बॉल क्रिकेटची पॉवर आहे आणि आता भले भले आपल्या टेनिस बॉल क्रिकेटला सलाम करू लागलेले आहेत. नक्कीच जिथे मात्र पाहायला गेलं तर पहिला बॉल. क्षितिजकडे क्षमता आहे, अशी जी या खेळाडूकडे ते टॅलेंट आहे, क्षमता आहे मॅच जिंकून देण्याचा, आणि मैदान त्यांनी या अगोदर देखील कित्येकदा गाजवलंय. पाहूया काय होईल. हो 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 हो, हा बॉल कमी गतीने परंतु उसळीवाला होता, काही कळायच्या आत बॉलकीपरच्या दिशेने जातोय. आणखीन एक डॉट बॉल मात्र त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. अजून 10 बॉल बाकी आहेत आणि 24 धावांची आवश्यकता. सेमी फायनल रंगली आहे आशिषजी. नक्कीच अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी नाकासमोरून मातीचा सुगंध आणि काना मागून जागते रोयचा इशारा मात्र दिलाय गोलंदाजाने. या बॉलवरती मात्र कशा पद्धतीने राहील बॉल. यावेळेला मात्र बिगिट केला जातोय, फटका खेळलाय, फिल्डर आहे तिकडे, टाळ्यांचा गजर. ज्या विकेटची गरज होती ती विकेट या ठिकाणी आली आहे. काय गोलंदाजी केली आहे, लाजबाब.
जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 9 बॉल बाकी आहेत आणि 24 धावांची आवश्यकता. जर का या 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला, मॅच मध्ये पुन्हा एकदा पाटील ब्रदर्स येऊ शकते, परंतु तो मारावा लागेल. सध्या चौनेश्वर 11 ने चांगली कामगिरी केलेली आहे. अशी जी काय म्हणाल, ज्या पद्धतीने पहिले 3ही बॉल या ठिकाणी निर्धाव आलेले आहेत. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. ज्या पद्धतीने कृष्णाने षटक हाताळलं, त्यानंतर मात्र अगदी अनिलने देखील षटक हाताळलं. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं देखील, ज्या पद्धतीची गोलंदाजी सुरू आहे. कारण धावांना कुठेतरी आळा घातलाय, धावा कुठेतरी रोखल्या गेल्यात, धावा कुठेतरी थांबवल्या गेल्यात. परंतु याही परिस्थितीमधून मार्ग काढावा लागेल. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळले, त्याने कळवतात हा वाईट बॉल आहे. आणि धाव संख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 16 धावांवर अजूनही 23 धावांची आवश्यकता. 9 बॉल बाकी आहेत. सामना रंगतदार अवस्थेमध्ये येताना पाहायला मिळतोय. गरज आहे पाटील ब्रदर्सला एखाद्या मोठ्या फटक्यांची, आणि आला तर टाळ्यांचा गजर होऊ शकतो. यावेळेला मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु यशस्वी नाही होत आहेत. आणि चांगली गोलंदाजी, एक धावही घेतली आणि दुसरीचा प्रयत्न झाला असता, परंतु तिकडे काही उत्सुकता दाखवलीच नाही. आशिषजी, एकच धाव. नक्कीच एकच धाववाले आणि कुठेतरी ही धावसंख्या थांबवण्याचं काम या ठिकाणी मात्र पाहायला मिळतंय. आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ झालाय, अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल असं म्हटलं जातं ना, स्वतःला सिद्ध करा. जग प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाहीये आणि तुम्हाला सिद्ध करावं लागेल. नाम ऐसा करो कि काम बन जाए और काम ऐसा करो कि आपके काम को देख के चल के आपका नाम बन जाए. सिद्ध करावं लागेल, सिद्ध करावं लागेल दोघांनाही, गोलंदाजाला सुद्धा आणि फलंदाजाला सुद्धा. स्वप्नील संगनायक आहे स्ट्राईकवर. ओ हो 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 हो, आणखीन एक चांगला बॉल, लेंथ वरचा बॉल, काही कळलाच नाही. जातोय कृष्णा सातपुते यांच्या दिशेने. आणखीन एक डॉट बॉल. आता सेलिब्रेशन करण्याची वेळ चौनेश्वर 11 संघाकडे आहे, परंतु मॅच नाही संपली. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 22 धावा आणि शेवटचे 7 चेंडू बाकी आहेत. नक्कीच पहा, यष्ट्यांच्या मागे या धुरा सांभाळणारा कर्णधार कृष्णा सातपुते. विकेट किपरच्या पाठीमागे आपण पाहायला विकेट किपर एंड कडून यावेळेला बिग हिट केलाय. गरज होती या बॉलवर मोठ्या फटक्याची. यस, फटका आलाय आणि मॅच आहे ऑन. गेली मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये. बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार. आपण या ठिकाणी पाहतो निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग. 6 चेंडू आणि 16ची गरज असेल. आता 6 बॉल 16ची मॅच आली आहे. नक्कीच एक चांगली लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. 6 चेंडू 16 धावा, 16 धावा 6 चेंडू, अशा प्रकारचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पाटील ब्रदर्सच्या समोर आपल्याला एक सुंदर अशा प्रकारची लढत पाहायला मिळते. आणि आपण पाहतो या ठिकाणी निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहतोय कोयना सोशी कांदाटी. खरं तर आदरणीय अशोकदादा यांच्या माध्यमातून पंचांना विनंती करण्यात येते, वेळेचं थोडंसं भान ठेवायचं आहे, कारण या ठिकाणी आपल्याला अजून एक सामना, अर्थातच जो फायनलचा सामना आहे, कोण होणार आहे या स्पर्धेचा मानकरी, कोण होणार आहे या ठिकाणी 2,22,222 रुपयाचा मानकरी या स्पर्धेसाठी. नक्कीच एका बाजूला जिंकण्याचा आनंद, दुसऱ्या बाजूला हरण्याची भीती मात्र जरूर पाहायला मिळते. टेन्शन आहे, टेन्शनवरची मात्रा. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. एकाने बॅटिंग करायची, एकाने बॉलिंग करायची आणि आपण तासन तास पाहत राहणारा खेळ म्हणजे क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. यस, स्वप्नील आणि ऋतिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आपल्या टीमला जिंकवायचंय. पाटील ब्रदर्सला यासाठी प्रयत्न करावे लागतील. आता नाही तर 1 वर्ष परत नाही, फायनलला जायचं यासाठी. परंतु संतोष आलेत गोलंदाजीसाठी. शेवटचे 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. एक रंगतदार मॅच, सेमी फायनल नंबर 2 पाहायला मिळते. महाबळेश्वर चॅम्पियन्स लीग 2024 पहिल्या पर्वातील सेमी फायनल नंबर 2 अंतिम षटकामध्ये आता येताना पाहायला मिळते. 6 चेंडू 16. पहिला बॉल आखूड टप्प्याचा होता. अप्परकट करतायत, पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. 1 धाव तिकडे घेतलीये, परंतु इकडे सांगतायत कर्णधार स्वप्नील एकच बस. कदाचित 2 झाल्या असत्या. स्ट्राईक स्वतःकडे घेतली. 5 बॉल मध्ये 15.
तर नक्कीच 5 चेंडू 15ची मॅच स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. कर्णधार आहे आपल्या संघाचा, मॅच जिंकून देईल का? प्रत्येकाची नजर आता कर्णधारावरती आहे. एका बाजूला चौनेश्वर 11, दुसऱ्या बाजूला पाटील बदर. कोण घेऊन जाईल मॅच? या मॅच मध्ये कहाणी काय असेल? 5 चेंडू 15ची गरज सर. यस, संतोष स्वप्नील साठी बिग हिट केलाय, फटका फसलाय, बॉल हवेत. पाहूया फिल्डर तिकडे पोहोचतील का? थोडेसे दूर आहेत. कृष्णा सातपुते तिकडे पोहोचले सुद्धा, परंतु कॅच नाही होऊ शकली आणि 2 धावा मात्र तिकडे घेतल्या गेलेल्या आहेत. मॅच जर पाहिलं तर आता 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 धावांची आवश्यकता. गरज आहे चौकाराची, गरज आहे षटकाराची. प्रेक्षकांना उत्कंठा लागली आहे. जिंकणार कोण? पाटील ब्रदर्स की चौनेश्वर 11? सेमी फायनल चित्त थरारक पाहायला मिळते. पहिल्याच पर्वात अशोकजी सकपाळ साहेबांची ही आणि निहाल ग्रुपची ही स्पर्धा सुपर डुपर हिट होते. नक्कीच चर्चा रंगली आहे. 2 दिवसापासून आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधली सेकंड सेमी फायनल. चौनेश्वर 11 विरुद्ध पाटील ब्रदर्स, या 2 संघांमधली ही लढत. एका बाजूला पंकज दाभडकर, दुसऱ्या बाजूला गणेश शिंदे साहेब. अगदी 2 संघांमधली ही लढत. पुढचा बॉल या ठिकाणी. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 13 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 13 धावा, 13 धावा 4 चेंडू. काय होईल पाहायचंय. यावेळेला चांगलाच बॉल डबल माइंड झाले. टाळ्यांचा गजर आता येऊ लागला इकडल्या बाजूला. म्हणजे चौनेश्वर 11च्या खेम्यामध्ये टाळ्यांचा गजर आलाय. म्हणजे डबल माइंड झाले. या बॉलला खेळायचं कोणत्या दिशेने हाच प्रश्न पडला होता आणि त्या प्रयत्नात डॉट बॉल आलाय. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 3 मध्ये 13. जर का या बॉलवर मोठा फटका आला, मॅच मध्ये मजा येईल, मॅच ऑन राहील. नक्कीच कोणाचे 3-13 वाजतील या बॉलवरती. निर्णायक बॉल, निर्णायक टप्पा पाहावा लागेल. बिग हिट केला, यावेळेला फटका खेळला, परंतु तिकडे आहेत फिल्डर. यस, आणि या मॅच मध्ये 3-13 आपण म्हणत होतात, आता 2-13 आलेले आहेत. महत्वाची विकेट आली आहे. नक्कीच महत्वाची विकेट. 3-13 वाजवलेत गोलंदाजाने. खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर संतोष होता आणि संतोषने विकेट मिळवली आहे आणि महत्वाची विकेट माघारी जात असताना. आणि इथे मात्र पाहायला गेलं तर सुपर ओव्हरचा थरार मात्र नक्कीच पाहायला मिळेल का या मॅच मध्ये? कौतुक करावं लागेल. निहाल ग्रुप आयोजित अशोकदादा सकपाळ यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. समीकरण पाहायला गेलं तर 2 चेंडू आणि गरज आहे 13 धावांची. 2 चेंडू आणि 13 धावांची. प्रत्येकाला वाटतं आपला संघ जिंकावा, आपल्या मित्राचा जिंकावा, आपण ज्या टीमला सपोर्ट करतोय तो संघ जिंकावा, आपल्या लाडक्या खेळाडूचा संघ जिंकावा. आणि म्हणूनच तरी गर्दी आहे. टेनिस क्रिकेटला गर्दी होण्याची कारण तेच आहेत. बाजूला एखादी लेदर बॉल पाहतोय. जर संतोषने या ठिकाणी जर हॅट्रिक घेतली ना, तर राज हसन शेख यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी कॅश प्राइज मिळणार आहे. धन्यवाद. 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. गरज आहे मोठ्या फटक्याची. उत्कंठा अजूनही कायम आहे आणि फटका चांगला आलाय, परंतु सीमारेषेच्या पार जाईल तो 4 धावांसाठी. आणि आता 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. परंतु क्रिकेट हा चमत्काराने भरलेला खेळ आहे. काही चमत्कार होईल का हे पाहायचंय. नक्कीच एखादा नकारात्मक चेंडू पुन्हा एकदा सामन्याचा रंग बदलू शकतो. कारण 1 चेंडू 9चं समीकरण मात्र पाहायला मिळतंय. 1 बॉल 9 धावांची गरज. शेवटचा बॉल, अंतिम बॉल. बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ. एक मदतीचा हात, फलंदाज बाद. चौनेश्वर 11 फायनलची तिकीट मिळवतोय. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाज संतोषचं. फायनल मॅच म्हणजे फायनल मॅच मध्ये आता कृष्णा सातपुते विपक्ष सात संपूर्ण महाराष्ट्राचा भूषण, साताऱ्याचा भूषण, अर्थातच महाराष्ट्र एक्सप्रेस भूषण गोळे अशी मॅच तुम्हाला बघायला भेटेल. ग्लोरियस स्पोर्ट्स विपक्ष श्री चौनेश्वर 11 अशी मॅच आज तुम्हाला बघायला भेटेल. एका